नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंट होण्याची सुवर्ण संधी आहे. कारण सुप्रीम कोर्टाची जाहिरात 241 पदांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. शैक्षणिक पात्रता त्यासाठी काय लागणार आहे, वयोमर्यादा कितीपर्यंत चालणार आहे, परीक्षा पद्धत कशी असणार आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला ही परीक्षा देता येणार आहे. तेव्हा पुढची 4 ते 5 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, ही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी एकूण पद आहेत 241. पदाचं नाव आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट आणि यासाठी तुम्हाला पेमेंट जे आहे ते दर महिन्याला मिळणार आहे. सगळे अलाउन्सेस एकत्रित करून 72,040 म्हणजेच तुम्हाला महिन्याला या ठिकाणी 72,000 रुपये पगार आहे, हे लक्षात घ्या. खूप चांगला पगार या पदाला सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. मग या पदासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय चालणार आहे, तर बॅचलर डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री अर्थात तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्यासोबत आणखी काय सांगितलेलं आहे, मिनिमम स्पीड ऑफ 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश टायपिंग ऑन कम्प्युटर. कम्प्युटरवरती तुमचं 35 शब्द प्रति मिनिटचं टायपिंग झालेलं असलं पाहिजे. आता कमीत कमी सांगितलेलं आहे 35. तुमच्याकडे जर इंग्लिश 40 असेल तरी चालणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त हे टायपिंग जे आहे हे तुमचं कम्प्युटरवरती असणं गरजेचं आहे. आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर ऑपरेशन्स म्हणजे कम्प्युटर चालवण्याचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे. मग यासाठी कुठलं सर्टिफिकेट लागणार आहे की नाही याचा काही उल्लेख नाही, पण तुमच्या कॉलेजमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला कम्प्युटर हा विषय असेल किंवा तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा तुमचं MSc-IT झालेलं असेल किंवा कम्प्युटरचा एखादा कोर्स झालेला असेल तरी या ठिकाणी चालणार आहे, हे लक्षात घ्या. वयोमर्यादा बघा काय सांगितलेली आहे. वयोमर्यादा सांगितलेली आहे, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 18 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30 वर्ष ही वयोमर्यादा आहे. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे, युज्युअल रिलॅक्सेशन इन एज विल बी ऍडमिसेबल टू SC ST OBC म्हणजेच जे बाकी एक्झामला जे रिलॅक्सेशन दिलं जातं SC ST OBC ला ते रिलॅक्सेशन ती सूट इथे सुद्धा लागू असणार आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर ओपन कॅटेगरीला या ठिकाणी 30 सांगितलेलं आहे. मग एकंदरीत असं याच्यावरनं असा एक अंदाज येतोय की OBC ला या ठिकाणी तुम्हाला +3 असू शकतं म्हणजे 33 वर्ष आणि SC ST यांना या ठिकाणी 35 वर्षापर्यंत परीक्षा देता येईल, हे लक्षात घ्या. पुढे एक सर्व्हिसमॅन अँड डिपेंडंट्स ऑफ फ्रीडम फायटर ॲज पर एक्सटेंड गव्हर्नमेंट रूल्स म्हणजे एक सर्व्हिसमॅन आणि जे स्वातंत्र्य सेनानींची मुलं आहेत त्यांना सुद्धा वयामध्ये सूट या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे त्यांनी सांगितले देअर विल बी नो अप्पर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स ऑफ द रजिस्ट्री ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टमध्ये काम करणारे जे बाकीचे रजिस्ट्रीमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना मात्र वयामध्ये सूट नसणार आहे. आणि नो रिलॅक्सेशन इन एज विल बी अलाउड टू द कॅन्डिडेट्स वर्किंग इन अदर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आणि गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे जे बाकीचे काही डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना सुद्धा इथे वयामध्ये सूट नसणार आहे. सूट फक्त कोणाला आहे, OBC SC ST आणि माजी सैनिक आणि फ्रीडम फायटर यांना फक्त या ठिकाणी सूट आहे. त्या ठिकाणी बघा, आता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो 8 मार्च 2025 आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 8 मार्चला कमीत कमी वय तुमचं 18 वर्ष, जास्तीत जास्त ओपन कॅटेगरीला 30 वर्ष आणि SC ST ला म्हणजे वयोमर्यादा गणण्याचा जे दिनांक आहे तो 8 मार्च आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता परीक्षा पद्धत नेमकी कशी असणार आहे, तर बघा, द इलिजिबल कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपिअर इन द टेस्ट इन द फॉलोइंग सब्जेक्ट. खालच्या ह्या ज्या टेस्ट दिल्यात ह्या तुम्ही पास होणं गरजेचं आहे. आता ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स पेपर विथ मल्टिपल चॉईस आन्सर कंटेनिंग 100 क्वेश्चन म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्नांची ऑनलाईन स्वरूपातली परीक्षा द्यायची आहे. या ठिकाणी एक प्रश्न असणार आहे आणि 4 ऑप्शन असणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, कन्सिस्टिंग ऑफ 50 जनरल इंग्लिश क्वेश्चन्स इन्क्लुडिंग कॉम्प्रेन्शन. 50 प्रश्न जे आहे हे तुमचे असणार आहेत इंग्रजी व्याकरण, लक्षात घ्या. 50 प्रश्न हे इंग्रजीचे असणार आहेत. त्यानंतर 25 जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच 25 प्रश्न जे आहेत ते तुमचे असणार आहेत बुद्धिमापन चाचणी, ज्याला आपण रिझनिंग म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर 25 प्रश्न जे आहेत ते जनरल नॉलेज GK GS चे असणार आहेत, हे लक्षात घ्या. GK GS अशा पद्धतीने हे 100 प्रश्नांची तुम्हाला द्यायची आहे परीक्षा. त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 तासाचा कालावधी. पुढे बघा, त्यानंतर तुम्हाला ही पहिली स्टेज झाल्यानंतर मग दुसरी स्टेज काय आहे,
ऑब्जेक्टिव्ह टाईप कम्प्युटर नॉलेज टेस्ट. आता या ठिकाणी 25 प्रश्नांची तुमची कम्प्युटरची टेस्ट होणार आहे, म्हणजे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज किती आहे हे आजमावण्यासाठी या ठिकाणी ही टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमची 10 मिनिटासाठी टायपिंग टेस्ट सुद्धा होणार आहे. टायपिंग टेस्ट ऑन कम्प्युटर. आता ही टायपिंग टेस्ट तुमची कम्प्युटरवरती होणार आहे, त्या टायपिंग मशीनवरती होणार नाहीये. विथ मिनिमम स्पीड 35 वर्ड पर मिनिट. ठीक आहे, या ठिकाणी मिस्टेक पण अलाउड आहे. अप टू 3% ऑफ द टोटल वर्ड्स टू बी टाईप. टोटल जेवढे तुम्ही शब्द टाईप केले त्याच्यात 3% मिस्टेक अलाउड आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथी जी स्टेज आहे ती आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. ही पण टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. हे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कसली असणार आहे? इंग्लिश लँग्वेजची असणार आहे. यामध्ये काय असणार आहे? कन्सिस्टिंग ऑफ कॉम्प्रेन्शन, म्हणजे कॉम्प्रेन्शन पॅसेज आहे, त्यानंतर प्रिसेस रायटिंग आहे आणि एसी रायटिंग आहे. ही 2 तासाची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. अशा पद्धतीने बघा या ठिकाणी तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे 100 प्रश्नांचा. त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचं टेस्ट द्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यायची आहे आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट द्यायची आहे. असे हे 4 टप्पे आहेत एक्झामचे, हे लक्षात घ्या. मग आता फॉर्म भरण्याची मुदत काय आहे? तर फॉर्म आपल्याला कुठल्या वेबसाईटला भरायचा आहे? तर www.sci.government.in या वेबसाईटला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची मुदत बघा 5 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत आपल्याला भरायचा आहे फॉर्म, हे लक्षात घ्या. आता फॉर्मची फी किती आहे? तर जनरल कॅटेगरीला आणि ओबीसीला 1000 रुपये फी भरायची आहे आणि बाकी मग SC ST एक्स सर्व्हिसमॅन यांना मात्र फी आहे 250 रुपये, हे लक्षात घ्या. ही फी पुन्हा तुम्हाला मिळणार नाहीये कुठल्याच कारणाने. ही 1000 रुपये आणि 250 रुपये अशा प्रकारे ही फी आहे. आता महाराष्ट्रामध्ये ही एक्झाम आपल्याला कुठे कुठे देता येईल? तर महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर बघा, अहमदनगर आहे, अर्थात अहिल्यानगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर जळगाव आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे आणि पुणे आहे. म्हणजेच तुम्हाला परीक्षा द्यायला काही दिल्लीला जायची गरज नाहीये, तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या परीक्षा देऊ शकतात. पुढे चला, ही एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. नक्की याचा फॉर्म भरा, खूप चांगला पगार आहे, सुप्रीम कोर्टामध्ये काम करण्याची संधी आहे. तेव्हा अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आताच इग्नाइट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.